तर आज होती 27 चषकची फायनल मॅच विएतनाम विरुद्ध दिलवार आणि आज आपल्याला मॅच बघायला व्हीआयपी म्हणून इन्व्हिटेशन आलेलं. तर आज समजणार होतं मालिकावीर आणि बुलेटचा मालकरी कोण होणार. आणि वरच्या ब्लॉक मध्ये वेतातालमीचा झेंडा लावत होते. दोन्ही टीमांचा वॉर्मअप झाला आणि दोन्ही टीमा ग्राउंडवर आल्या. दोन्ही टीमांचं फोटोशूट झालं, राष्ट्रगीत झाल्यानंतर ग्रुप फोटो झाला आणि मॅचला सुरुवात झाली. तर आज समजणार होतं 27 चषकचा मालकरी आणि 2 लाखाचा बक्षीस कोण पटकावणार. याच मॅचला म्हणावं तशी गर्दी पण नव्हती. दोन्ही टीमा पहिल्यापासून गोल मारायच्या प्रयत्नात होते. आज आणि मित्रांनो व्हीआयपी सेक्शन म्हणून मॅच बघायला मिळाली आणि थोड्या वेळातच हाफ झाला. हाफ मध्ये स्कोर होता 0-0. लगेचच थोड्या वेळात सेकंड हाफला पण सुरुवात झाली. सेकंड हाफच्या सुरुवातीपासून दिलबार तालमीचे अटॅक पडत होते पण काय फिनिश होत नव्हते आणि स्टेडियम पण अर्धा लिंब भरलेलं. आणि इकडे वेतातालमीचे अटॅक पडत होते पण काय फिनिश होत नव्हते. तोपर्यंत दिलबारच्या पुढच्याच अटॅक मध्ये वेतातालमीच्या टीम मध्ये हँडबॉल झाला आणि पेनाल्टी मिळाली. दिलबारला पेनाल्टी मारत 1-0 आघाडी मिळवली. दिलबारला गोल मारल्यानंतर 6 मिनिट अॅडेड टाइम दिला. इथे वेतातालमीचा गेम पण लगेच फास्ट झाला. शेवटची 2 मिनिटं असतानाच वेतातालमीनं कॉर्नर किक वर गोल मारून स्कोर 1-1 असा केला. आणि मॅच मध्ये एक ट्विस्ट आला. लगेचच फुल टाइम झाला. पहिली पेनाल्टी दिलबारनं स्कोर केली तर वेतानं पण पहिली पेनाल्टी स्कोर केली. सेलिब्रेशन पण क्वालिटी केलं. दिलबारची दुसरी पेनाल्टी मिस झाली आणि वेतातालमीची दुसरी पेनाल्टी बसली. परत दिलबार तालमीची तिसरी पेनाल्टी पण मिस झाली. त्याची तिसरी पेनाल्टी बसली. शेवटी दिलबारची पेनाल्टी परत एकदा मिस झाली आणि वेतानं 4-1 फरकानं मॅच जिंकली आणि 27 चषकवर नाव करलं. वेतातालमीनं सिनियर गटात आल्यावर पहिल्यांदाच फायनल मध्ये येऊन पहिल्यांदाच ट्रॉफी घेतलेली. त्यामुळे वेतातालमीचं पब्लिक दंगा करायला ऐकत नव्हतं. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाता जाता तुमच्या भावाला तेवढं फॉलो करा.